महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स, शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स, कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या। चंद्रपूर ब्रह्मपुरीत स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई। माय हेल्थ प्रो स्पा अँड वेलनेस सेंटरवर PITA अंतर्गत छापा, 3 पीडित महिलांची सुटका, मॅनेजर ताब्यात, मालक फरार, 18,060 रुपयांचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी ब्रह्मपुरी शहरातील माय हेल्थ प्रो स्पा अँड वेलनेस सेंटर शेषनगर येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर दिनांक 21/11/2025 रोजी मोठी कारवाई केली। या छाप्यात मिझोराम आणि नागालँड येथील 3 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून स्पाचा मॅनेजर करण गंगाधर मोहजनकर वय 24 याला ताब्यात घेण्यात आले। मात्र स्पा मालक प्रितीश बुर्ले हा सध्या फरार आहे। गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपूर जिल्ह्यात पेट्रोलिंग दरम्यान ब्रह्मपुरीतील स्पामध्ये महिलांकडून अनैतिक कृत्य करून घेत असल्याचे समोर आले। त्यावरून अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 PITA तसेच महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार विशेष पोलीस अधिकारी, पोलीस स्टाफ, बनावट गिराईक, महिला पंच व समाजसेविकांच्या उपस्थितीत स्पावर धाड टाकण्यात आली। कारवाई दरम्यान स्पामधून रोख रक्कम, मोबाईल, रजिस्टर, पावती बुक, स्कॅनर, कंडोम पॅकेट्स असे एकूण 18,060 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। मॅनेजर करण मोहजनकर यास ताब्यात घेण्यात आले असून फरार मालक प्रितीश बुर्ले याचा शोध सुरू आहे। या प्रकरणी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात PITA कलम 3457 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, ब्रह्मपुरी पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल खोब्रागडे, पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, सर्वेश बेलसरे तसेच पोलीस कर्मचारी जयराम चुनारकर, नितेश महात्मे, छाया निकोडे, निराशा तित्रे, अपर्णा मानकर, प्रफुल्ल गारघाटे, प्रदीप मडावी, अजित शेंडे, सुमित बर्डे, दिनेश आराडे इत्यादींनी संयुक्तपणे केली आहे। सदर प्रकरणात समाजसेविका सरिता मालू, माया मेश्राम, हर्षा वानोडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी यांची ही संयुक्त धडक कारवाई मोठी दखल घेण्याजोगी ठरली असून नागरिकांनी तिचे कौतुक केले। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी अमान कुरेशी, चंद्रपूर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।